बोला काय येऊन राहिलं काय आवाज काय आहे म्हणलं. लोक आपले सदस्य आहे मेंबर आहे काही हो काही बाकीचे लोक गावातले हो आता निवडणूक असल्यासारखीच आहे की नाही आता हे कोणाची निवड होती म्हणून आलेच ते सगळे. गर्दी म्हणजे अरे गर्दी म्हणजे का बाजार भरवला का जत्रा भरवली इथं 8 मेंबर नाही इन मिन 4-5 जण आपण झालं 10-15च्या वर इथं माणूस नाही दिसला पाहिजे. 100 मीटरच्या बाहेर हकलून दे सगळे ते. हो ना काय काम काय आहे तुमचं हा तुम्हाला काय सेट ठेवलं म्या करून देऊ का ते सगळे सगळे नाही हो ऐकणार नाही ना ते गावचीच माणसं आहे ना आपल्याच गावातले आहे ना. मग मी काय साठी बसलो इथं. अरे मला पूर्ण अधिकार दिले ना हे निवडणूक मला घेणं आहे ना. 2 कर्मचारी मग हाताखाली दिले तुम्ही आणि एक आता भाण्यान तू तुले सुरक्षेचं काम आहे ना. तू एका का निरा का बसून मोबाईल पाहायचं काम आहे का तिथं. होय लवकर लवकर सगळे हकालून दे तिकडे 100 मीटरच्या बाहेर. भाण्या तू तिकडे व्यवस्था कर ना हॉलमध्ये लवकर 10 मिनिटं कमी आहे फक्त. सट पटापट झालं पाहिजे ते. ठीक आहे ना मग ठीक आहे तुम्हाला सांग तसं करतो मग व्यवस्था. मग लवकर ते हकालून दे कोण नको थांबू इथं. 8 जण मेंबर एक लक्ष्मण 9 आणि आपण 3 12 एखादा वाढला तर 13 बस 13च्या वर एक माणूस नसला पाहिजे. त्याला निघा इथून काही थांबायचं का गरजच नाही इथं अगाऊचे लोक इथं थांबू नका फक्त जे सदस्य आहे ते थांबतील चला लवकर चला हो तुम्ही. इथं उभं राहिलं काय अडचण मिळाल तुम्हाला इथं राहायचं बघ आम्ही का तिकडे आलो करायच्या इथं नाही तिथं नाही कुठंच नाही ते सरी ऐकत नाहीत भावा मग काय बैकू नका तुम्ही मेंबर लोकांना बैकवता तुम्ही लवकर बाहेर लवकर. बोला बोला आता इथं उभं राहिलं काय बिघडून राहिलो आम्ही का त्याला बैकून राहिलो राजा काही आपलं अरे बाबा का ग्रामपंचायत होय का कोणतं काय मोठं निवडणूक होय राजा 8 लोकांची निवडणूक नाही 10 मिनिटाचं काम नाही काय राजा कुठे जाऊ आम्ही खेदाडून देते लवकर कोणीच नाही थांबलं पाहिजे इथं फक्त हे सदस्य चला लवकर कंदीला पाहिजे बाहेर बाहेर मान राखत जा जरा. हो ना अरे किती काही सांगितलं निघत नाहीत बाहेर हो ना इथं बस तिथं बस हो ना चुरा काढ दबाव काढ चला दिले हकालून दे. काय जे ते गेटच्या बाहेर तिथं लुंग येतात मग ते जाय तिकडून हकलून देते तिथं ते हे लावते लाकडाचे ते दांडे लावून देते म्हणत नाही. बिंदू काय हे मी असं आहे सनसनी मी हो कायच करा बरोबर ठीक आहे. बबनराव या ना इकडे या ना इथं मस्त दिसते ना इथून स्पष्ट दिसते मला या इकडे जमलं हो बबनराव इथून स्पष्ट दिसते आपल्याला हे बा कोणाला केलं मतदान हे दिसते आपल्याला इथून बरोबर हे बा बरोबर टेबल लावायला इकडून. बापरे काय राजा कसं काय काय तुला काय लय मागा लागला आमच्या अबे किती झोमला काय पायाच्या मोडीत मारला उतर तू उतर लवकर हा ओरे मस्त नाही तिथून पाहतो नाही चाल हो खाली लवकर चाल हो खाली खाली होय हुन राहिलो लागते ना बे लागते ना का आले काय आलू मग का ढोंबेले का थांब ना तिकडे तिकडे झाडा खाली थांबा हो ना का जे इकून पाय तिकून पाय इथून काढे चला हा तिकडे काय तुम्ही गेलंच करून राहिला माझ्या म्हणजे इतकं असतं दांडे हिंदी लावले म्हणत नाही काय म्हणजे आम्ही काय अतिरेकी हो का अंदर घुसून मारून राहिलो कोणाले का बंदूक घेऊन आलो. अरे तिथं आम्ही निकाल पाहतो काय आहे बा कोणाला किती मतदान भेटलं आम्हाला प्रत्यक्ष पाहता आहे तिथं अंदर बसू दे ना आम्हाला. नाही ते कडक सूचना आहेत निवडणूक आयोगानं कडक सूचना दिल्या कोणाला 100 मीटरच्या अंदर येऊ द्यायचं नाही म्हणे हो त्याला इथंच उभे राहा तुम्ही ते भोगा लावलेला आहे त्याच्यात ऐकू येईल तुम्हाला. अरे पण आता मी सासरा ना बा जे उमेदवार आहे का नाही बाई राणीबाई धुटके मी तिचा सासरा नाही का मग सासऱ्याला बी अंदर येऊन बसू देत ना का आम्हाला मतदानाचा निकाल पाहिले. नाही सासरा नाही ना भासरा नाही कोणीच नाही चालला तिथं हो त्यांचे मिस्टर आहे ना हो बस झालं मग चला बसा तुम्ही इथंच बसा हो भोगा आहे इथं ऐका. झालं का हो ना अंदर नाही राहिलं काही नाही आजपर्यंत नाही पाहिजे निवडणूक नाही मग काय एवढा मी ज्येष्ठ नागरिक आहो मला खुर्ची देते बसायला काय हो ना मग बसा आता इथं जाऊ दे ना मग काय तर जाऊ दे मग काय तर यायला का भोपा सुद्धा येते जाऊ दे मग काय सनसनी तसा हे त्याचा भाऊ जाऊ तिकडे जाऊ दे रे बा ठीक आहे बसतो आम्ही इथं बसतो तेच म्हणला इकडून या असं नाही कोणा सांगू राहिला आता चला तिकडून पाहा लागते तिकडे घुसून राहिले काही झालं असं तर घे लवकर जगत जायला बोला लवकर ये म्हणलं तिथं 4 वाजायला 10 मिनिटच कमी आहे म्हणलं मतदार कोणाला करतो माहिती आहे तुला काय सांगा लागते कालपासून तेच सांगू राहिले तुम्ही लक्ष्मण भाऊच्या घरच्या बाईला मारा म्हणता ना तेच सांगायचं ना नाही ना बदललं ना ते बदललं ना आपलं तुला म्हणलं नाही का तुम्ही सांगत नाही का ते गोष्ट लाईट म्हटलं तर दे ना पैसे मग आता त्याला पैसे दिल्यावर आपल्याला मतदान तिकडे करायला लागला का मग लय विचार केला म्या कसं बरोबर नाही वाटत नाही आपण आता त्याचे पैसे घेतले आणि मतदान लक्ष्मण किरकिरी करून राहिलो ते बस उलटून जर काही आगार आला तर फालतू घरात कोटी ना पैसे वापर द्यायचे पाहिजे ना आपल्यावर. आता तुम्ही आधी नाही सांगायला पाहिजे बरं सांगितलं आता नाही तुम्ही लक्ष्मण किरकिरीच्या इच्छा पाहिले कविता बाईला मतदान करत होती आता तसं नको बरं कमीत कमी त्याला 3 मतदार भेटले दिसले पाहिजे बरं 2 आपले एक त्याचं कमीत कमी नाही तर घरावर कुठे आहे तेच म्हणलं 50,000 रुपये दिला त्यानं मग आता पुढे ऑपरेशन होतं त्यांनी मग जवायला काही समजत नाही चाल म्हणलं आता काही हरकत नाही मीटिंग तो पुढे ये लवकर तो आता बरं ठीक आहे मग वाजून पुढे आलोच आम्ही. अरे बाबा शांताराम भाऊ काय मी आता म्हणलं बा तुम्ही वॉकआउट करतो धमक करतो आले का लाईन वर
मला म्हणे वाकवत करतो मी काय इकडे नाही तिकडे नाराजी वाढते बुवा. नाराजी काय वाढते जे आपलं मत आहे ते मांडायचं माणसाने. नाही पडलं राहिलं याला करायचं नाही त्याला करायचं नाही तर मग यातच नाही ना इथं कायले मग सोमळेपणा करायचं. सांगितलं माहिती आहे आता कसं येऊन राहिले तर करतो म्हणे मतदान. आणि हे बा शांताराम भाऊ तुम्ही कोणाला करा पण मतदान करा. हो लोकशाहीने आपल्याला अधिकार दिला ना मग मतदान करायचा मग काय सोडायचा काही विषय नाही. पण कसं आपल्याकडे जसं ना तसं आता काय भलकुणीकडे कुठे देणार हो का मी आता सगळे जवळपास तो ऐकलं असल्यासारखे आहे लोक जवळपास नाही का जवळपास. अरे सगळेच राहिले कोणीच नाही राहिले तिकडे. लक्ष्मण फक्त सरपंच फक्त गोष्टी करू राहिले ते संघ कोणीच नाही ते संघ फक्त एकटा डॅनी बुडा आहे बस. एक मतदान पडणार आहे त्याला एक. बाकी आता तुमचंच फक्त मला जरा डाऊट होता. तुम्ही आता 100% मध्ये आले म्हणजे 7 आपले मेंबर आपल्या बाजूने आहे 7 8 पैकी फक्त एकटा डॅनी बुडा सोडला तर हाय काय खरं होणार आहे का हो सगळंच कव्हर केलं मी आता तिकडला होतो मी इकडे झालो. हो ना भारती हे बा 100% तू हे बा यावेळेस तुझ्या म्हणजे विषयच नाही राहिला आता एकदम बिलकुल शुअर मताने राहिला तू. नाही काळजीच नव्हा करू ना बरोबर होते. जे चांगलं व्हायचं ते होतच असते. काही नाही डॅनी आबूजी तुम्हाला तर माहिती काय व्हायचं ते होतच असते बरोबर. जे होते ते चांगल्यासाठीच होती. काय ते चांगल्यासाठी नाही का हो ना बोलायला इकडे आले मतदान मारते 100% सरपंच. ती पाणी झुंबरायला का टकल्या मानाचं इकडे पैसे 30,000 रुपये घेतले तर तिकडे बोलून राहिलं ते. अरे झुंबर इकडे ना झुंबर आलो मला भारती हो बोलतो जरा 2 शब्द बोलायला लागते. येतो मला भारती हो टेन्शन घेऊ आलोच. बोला ना काय म्हणता बोला बोला लक्ष काय टेन्शन नका म्हटलं बरं हो येते तुमची. ते आता पाहू ना पुढचं जे होईन ते होईल. आता समोर आहे सगळे फक्त बाया घ्यायला सांगितलं बरोबर. तेच म्हणलं घरच्या बाईले ते सगळं बद्दल सांगितलं ना. काही पाहता कामच राहिला का सरपंचाला माहिती आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे ना. झालं आता पडलं असं मराठी एक किंवा बहिणीचं एक 2 मतं पडत नाही असं वाटतं म्हणे. बिलकुल बिलकुल हे बा शिवाय 5च्या वरच मतदार भेटते तुम्हाला. चला आता बसा लागला अंदर हो देवताची पाहू राहिले तर ती डोळे मोठे मोठे करू. चला का रे बा झालं का म्हणलं शांतारामजी आटपलं असं तर चला म्हणलं आता नाही तर मग इथंच संध्याकाळी 7 वाजता तुम्ही. शांतारामजी हो ना झालं ना याचे राहिले होते ना आता झाले नाही काही राहिले होते ना मारुतराव राहिले होते ना. चला चला म्हणलं सरपंच साहेब आटपलं असं चला. मग चालतं देवा 5 मिनिटाच्या आत अंदर बसा नाही तर मी घराकडे चालला जाईल. चला लवकर फटकन चला लवकर चला भाण्या चला घे आता ते आपलं बरोबर पद्धतशीर सुरू करून देऊ लवकर मीटिंग. आलो पोंगा तिकडलं पाहिजे रे गावात लिहू नको दिवस रे. नाही बसतो इथं काही हरकत नाही. हो काय 10 मिनिटाचं काम आहे. हो जाऊ दे करा सुरुवात करून द्या तुम्ही आता. हो तुमच्याकडे सगळा कारभार आहे आजचा. हो करून टाका. पण कसं मी आलं खुर्ची आणली असती बुवा तुम्हाला कसं खाली बसणं भारी जाते ना. बरं जाऊ द्या आता तुम्ही नाही म्हणता तर आता आले सगळे मेंबर आले का सगळे कोण राहिलं का करून याच आले म्हणलं आले सगळे आले आता घ्या उरकतं घ्या लवकर गुंडायतो नाही का वातावरण बिघडून राहिलं 4-5 वाजता रोज दणके बसून राहिलं ना. ठीक आहे आता तर नाही म्हणलं आता सगळे सदस्य समजा 8च्या 8 उपस्थित झालेले आहे. आणि सर्वांची आता उपस्थित झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम आहे आपला अंगणवाडी सेविका यांची निवड करणे. तर याच्याकरता जे उमेदवार आहेत ते आहेत राणीताई धुटके आणि एक आहे आपल्या कविताताई किरकिरे. तर याच्यापैकी एक जणीची निवड आपल्याला करायची आहे. ते झाला मुद्दा झाला आता पुढचं सांगा आता. हो ना बस सांगून राहिलो ना. आता पहा पुढचं कसं आहे तर आपल्याला निवड कशा पद्धतीनं करायची. हो हात वर करून करायची आहे का काय सांगा. कोणाचं काही म्हणणं आहे का हात वर करू. मी एक नाव पुकारतो हात वर करून टाकायची. फक्त हातीच लागलो मी नाही का. हो फक्त समोर विरोध घेणार आहे. नाही तसं नाही म्हणलं तसं नाही. आपलं मतदार घ्या मतदार मतदानच घेऊन टाका बरं राहते. हो कुठं बसतं आता मारती गरम व्हायचं. नाही हे बा मतदानच घेऊन घ्या बरं राहते गुप्त मतदान. चला मग सगळ्या सदस्याची मग जर संमती असेल तर मग काय हरकत नाही. नाही लक्ष्मणराव सगळ्याची आता म्हणणं असं आलं बा गुप्त मतदान काय हरकत नाही ना. आपण काय बसतो हो जे असेल ते. बरं ठीक आहे मारुतराव तुमची काही अडचण नाही ना. नाही आपल्याला अडचणच नाही ना कायच्यातच अडचण नाही. हो घ्या ना तुम्ही आता मतदान घ्या. हो काही विषय नाही. लावा खुर्च्या गिरच्या लावून घ्या ते काय पृष्ठ लावून घ्या मग. बरं ठीक आहे भानू व्यवस्था करून घे इथं आता बरोबर. आता ते टेबल गिबल आणून ठेव चिठ्ठ्या गिट्ट्या तयार कर कागद ओके करते. चला या मग तुम्ही बाहेर थांबा जरा 10 मिनिटं बसा ते आपल्या ऑफिसमध्ये. तोपर्यंत इथचा कार्यक्रम बरोबर ओके करून ठेवतो. या मग 2 मिनिटं बसा पाणी गिनी घ्या अंदर. सदस्य क्रमांक 1 फकीरा गोंदा आता उर्फ ध्यानी आबाजी. तर तुम्ही आता काय करा आबाजी इथे एक कागद घ्यायचा कोरा. पेन तिथंच आपलं कंपार्टमेंट आहे की नाही तिथं जाऊन त्याच्यावर नाव लिहायचं. ज्याला तुम्हाला समजा वोटिंग करायचं आहे 2 नाव आहे समजा राणीताई धुटके आणि कविताताई आपलं किरकिरे. तर याच्यातलं जे नाव तुम्हाला समजा सिलेक्ट करायचं आहे ते नाव तिथं लिहून टाकायचं. कागद कोरा आहे पेनही तिथंच आहे. जा आता कागदावर लिहायला तुम्ही का तिथं पेन आहे. बरं चाललो चला नेक्स्ट पुढचे. चला म्हणलं कोण आहे सदस्य माझ्या बरोबर नाही जमलं अक्षर वैयक्त आले पाहिजे नाही तर बस घरात गोटी पा बरोबर पा. अरे बा तू बिस्कून टाकशील ना माय तिकडे पाय ते पाय तू
नाही ना बाजी कसं अक्षर होई आलं पाहिजे, नाही आधीच 8 मधून त्याच्यात वेळेचे भोर झाले तर बरोबर टाकायचे अक्षर, नाव बरोबर लिहा. जाऊ दे बाबा, कविता किरकिरी नाही ग. होय बाबा, अंगणवाडी सेविका आता. चला झालं रे भाऊ. माय आता हे चिठ्ठी कुठे टाका लागते, कुठे ठेवे? झालं का? हा बरं, घरी केली बाबा. टाका तिथं खोक्यात टाकून द्या, चालले जा. हा जा, चालले जा आता. चला आले का तुम्ही? 2 क्रमांक, सदस्य क्रमांक 2 झुंबर घर फिरवे. चला घ्या, कागद घ्या आणि तिथंच पेन आहे. जे काही तुम्हाला कोणाला निवड करायची त्याचं नाव लिहून टाका. खोक्याची चिठ्ठी टाकून द्या, घरी करूया बरोबर. काय करावं आता, बरं ते 2 पत्र आहे का? जाय तिकडे. नेक्स्ट पुढचे लवकर झालं पाहिजे. 4 4:30 राहिले. चला लवकर. त्यानंतर पुढचं गीताताई घर फिरवे. घ्या म्हणलं कागद, याच्यावर नाव लिहून टाका. ज्याला तुम्हाला वोटिंग करायचं त्याचं. तिचं आता चिठ्ठी टाकून द्या त्या पृष्ठाच्या डब्यात. ठीक आहे. आता पेनही न्यायची गोष्ट तरी धाग्यानं बांधून ठेवला होता ना. पाहता झुंबर फोन दिला ती. अरे म्हणलं झुंबर भाऊ, अरे गेले का? झुंबर भाऊ, पेन काय का हाती झाला होता. बरोबर हे घे मला पेन. हो म्हणलं पाहिजे. आपण सांगा आता काय करा. आता बँकेवर आपण म्हणतो कोण बांधून ठेवते धाग्यानं पेनाने. आता अशी जर परिस्थिती असती काय करणार आहे? रोजचे काय 10-12 पेन लावा द्याय ना. जा म्हणलं करा पटपट करा मोकळं करा सरपंच साहेब, लवकर करा पटपट. टाईम होऊन राहिला. चला लवकर. चला नेक्स्ट पुढचे. चला पटपट. कविता ताई किरकिरी नाही ग. त्याला चिठ्ठी करा आणि टाकून द्या. चला डिटेक्टिव्ह साहेब, घ्या म्हणलं कागद घ्या, नाव लिहा, पटकन चिठ्ठी टाकून मोकळे व्हा. आता नाही ग हो ना, मारतीला करा वाटते पण आता इलाज नाही ग हो ना. सगळ्यांना सांगत तसं आहे काय लागते. हो जाऊ दे, तसं काही वैक येत नाही म्हणा. झुंबर घर फिरवीन त्याच्या घरच्या बाईचं मत. हो पैसे घेतल्याच्याने इकडे पडतेच नाही ग. हो ते 2 मत आपलेच आहे म्हणा. जाय तिकडे नाही पडले बाकीचे तर. चला शांताराम गणगणी. हा चला घ्या म्हणलं. कागद घ्या, नाव लिहा, पटकन चिठ्ठी टाकून द्या. हो ठीक आहे. हो पाहिजे पेन आहे ना. हो झाबरा पेन आहे ना रे, पाहिजे नेला नाही ना. 2च राहिले नाही का? चला म्हणलं जगन जाई. हो या पटपट. चला घ्या म्हणला. हो कागद घ्या, नाव लिहून त्याची चिठ्ठी टाकून द्या. बरोबर ठीक आहे. हो दे आता कागद दे. चला शेवटचे. महाराष्ट्रात झुटके. हो चला म्हणलं शेवटचे मेंबर आहेत. चला म्हणलं ताई तुम्ही चला पुढे. उचल बरं डब्बा आहे. चल घे लवकर पटकन निर्णय लावून दे. झालं आपलं वोटिंग झालं, सगळं झालं आता. कर हे पॅक करून घे तिकडे. हो मारती, अरे मारतरा थांबा तुम्ही, गडबड नका करू. आम्ही हाव ना ती आता. आम्ही हाव करून राहिलो. तुम्ही जा आता, तुमचं झालं काम, जा. हो ना, काय तुम्ही काय आता आपण का परक्या काही आपलं काय तुम्ही तर असं दाखवू राहिलं तसे काय इलेक्शन कमिशनचे माणसं साराचे. चला आणा लवकर डब्बा तिथं घ्या. इथं घेता कुठं आहे ते? इथं हॉलमध्ये. आता हे उचल वाचल केलं, खुर्च्या टाकू बस, नाही तर खाली आपलं सतरंजी. जा तुम्ही जा आता, तुमचं काम झालं आता. आता हाय दिदच भाऊ, कायच करा आता. हो ना, मोठा डगला घालून आले पिवळा. कुठच्या लग्नातला हळदीतला होय 100%. बरं तुमच्या मनानं बा करा, आम्ही बसतो तोपर्यंत. आवाज द्या. आता झाले म्हणलं, यातल्या चिठ्ठ्या काढल्या, सरळ कागद केले. आता म्हणलं सुरू करून द्या नाव वाचता आता नाही का? ठीक आहे, झाले का? आता 8 आहे ना कागद. हा ठीक आहे. चालेल बा भूषण, ये लवकर मार्कर घेऊन. आता हे या कागदावर तुम्ही लिहिलेलं नाव आहे. हो ज्याला वोट दिलं त्याचं. आता तिथं आपल्या फळ्यावर ते आपण आकडे लिहिणार आहोत. चालेल भूषण, कर सुरू करा. चला जाऊ द्या, करा सुरू. तर पहा आता 8 जणांनी मतदान केलेलं आहे. त्याच्यापैकी ज्याला जास्त मिळेल त्याची अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती होईल. त्याचं नाव वर सुचवण्यात येईल. तर चला आता पहिलं नाव वाचून घे म्हणलं भानू. आता पहिली चिठ्ठी आहे, यामध्ये नाव आहे, यांनी आपलं वोट केलेलं आहे राणी धुटके. राणीताई धुटके यांना वोटिंग केलेलं आहे. म्हणलंच ना तरी मी काय म्हणलं, ओपनिंग आपलंच आहे ना. चला जाऊ द्या, बरं आहे, मस्त आहे. चला पुढे. काय महाविजन दिलं नाही, अंतर आलो असतं काय बिघडलं असतं. काही करते अलाउन्स काय, काही निकाल काही लागते म्हणलं. झालं म्हणते ते आटपलं म्हणतं ना. आता सर्वांना सूचित करण्यात येते की आत्ताच नेमकेच आपल्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आणि सर्वप्रथम जी काही चिठ्ठी काढण्यात आलेली आहे, तर मारुतराव धुटके, राणीताई धुटके यांनी खातं उघडलेलं आहे. त्यांना 1 वोट मिळालेले आहे. चला पहिलं वोट आता राणीताई धुटके यांना मिळालेलं आहे. तर आता दुसरी चिठ्ठी काढणार आहे भानू. काढ लवकर. तर दुसऱ्या चिठ्ठीवर नाव आहे. तर याच्यामध्ये आहे राणीताई धुटके. दुसरी चिठ्ठी पण राणीताई धुटके. झालं कामच झालं आता. मारुतराव कल्ला नका करू, अनाऊन्स करू दे तिकडे. तर चला सर्व मंडळींना सूचित करण्यात येते की दुसरी चिठ्ठी सुद्धा काढण्यात आली असून राणीताई धुटके यांना दुसरं वोट सुद्धा प्राप्त झालेलं आहे. बाबू 2 मत पडले म्हणलं, पट्टेले पहिले स्टार्टिंगले. फक्त आता 2ची आवश्यकता आहे. झाले म्हणलं, फिटले रे, पुरे फिटले म्हणलं. तेवढे अंगलट नाही कसे. हो 30,000 रुपये भरून द्या लागते भाऊ. लक्ष जर आलं नाही तर घरावर गुटी आले का. हो यालेच मतं भेटून राहिलं. तर काय होते काय मी तिसरं कोणाला भेटते तर. तर पुढील चिठ्ठी काढण्यात आलेली आहे. तर यामध्ये
तिसरे वोट मिळालेले आहे राणी मरदराव झुटके. तिसरे मत त्यांनाच मिळालेलं आहे. तीन शिटा रे मारतीच्या 3 शिटा आल्या. डडांग डडांग डांग डडांग डडांग डांग आता कसं वाटतंय गोल गोल वाटतंय. आता कसं वाटतंय गोल गोल वाटतंय. 3 आल्या रे 3 आल्या. असं आहे आपल्या इथं. म्हणून तो कोणतंही काम म्हणलं की असं होते. तिकडे केलंय सुरू त्यानं. अरे होऊ द्या ना म्हणा. अजून निकाल लागायचा आहे ना. दिलंय त्यानं आपलं वाजून सुरू करू. दफडे वक्तात आणते त्याच्या कुठून आणते काय करते तर बा. पाय आता पुढचं पाय भनूक पाय वाच पुढची वाच. चौथी चिठ्ठी वाच. आता चौथी चिठ्ठीमध्ये नाव आलेलं आहे कविताताई किरकिरे. सर्वांना सूचना. चौथ्या चिठ्ठीमध्ये लक्ष्मणराव किरकिरे यांच्या घरच्या बाई कविताताई किरकिरे यांना वोट मिळालेला आहे. 1 वोट घेऊन आता सध्या खाता उघडलेला आहे. आता काढलेल्या चिठ्ठीमध्ये आपल्या कविताताई किरकिरे यांचं खातं उघडलेलं आहे. त्यांना सुद्धा 1 मत मिळालेलं आहे. सुरुवात झालेली आहे. आगे देखिए होता है क्या. तर आतापर्यंत 4 चिठ्ठ्या झालेल्या आहे. यामध्ये राणीताईला 3 आणि त्यानंतर कविताताईला 1 वोट मिळालेला आहे. तर आता 5व्या चिठ्ठीमध्ये वाचन कर भानू. तर 5व्या चिठ्ठीमध्ये नाव आलेलं आहे कविताताई किरकिरे. अरे 2च भेटले ना. 2 वर इतकं खुश व्हावं लागते का. 3 आहेत म्हणलं सध्या. 1च पाहिजे आपल्याला. तर आता 2 मतदान झाले कविताताईला आणि 3 मतदान झाले राणीताईला. 5 मतदान झालेले आहे. चल घे 6वी चिठ्ठी. तर आता 6व्या चिठ्ठीमध्ये नाव आहे. आता 6व्यामध्ये सुद्धा कविताताई किरकिरे. समसमान मध्ये पडलेले आहे. 3-3 दोन्ही उमेदवाराला 3-3. आता राहिले फक्त 2 चिठ्ठ्या. चल भानू घे पुढची. तर आता सर्वांची उत्कंठ लागलेली आहे फक्त 2 चिठ्ठ्यावर. तर आता 7 नंबरच्या चिठ्ठीवर नाव आहे पुन्हा कविताताई किरकिरे. झालं बराबरीपेक्षा वर गेला आता. गडबड नका करू ना. टाय होऊ शकते. शेवटची बाकी आहे ना अजून. 4-4 जरी झालं ना तरी बरोबरी करतो. त्याला घ्या पुढची चिठ्ठी. शेवटची चिठ्ठी आहे. सर्वांना धाकधूक लागलेली आहे. परंतु नाव आलेलं आहे कविताताई किरकिरे. विजय निश्चित झालेला आहे. 5 मते मिळून कविताताई किरकिरे यांचा विजय निश्चित झालेला आहे. त्यानंतर राणीताई यांना 3 मते तर कविताताई यांना 5 मते मिळालेली आहे. तर निकाल घोषित झालेला आहे. सर्वांना धन्यवाद.